नमस्कार. मी आज चटपटी भेळ करणार आहे बघा. हे सगळं बारीक चिरून घेतलं आणि ह्याला एका बाउलमध्ये घेऊन मिक्स करूया आपण. हे मुरमुरे पण घेतले आणि हे का हे शेव टाकली, कांदा बारीक कापून घेतला, बीट बारीक चिरून घेतलं, काकडी, आंबा, शेंगदाणे तळून घेतले आणि हे तिखट, मीठ, चाट मसाला हे सगळं एकदमच टाकायले. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायले आणि आता हे मुरमुरे टाकायचे याच्यामध्ये आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण कधी कधी असं चटपटी भेळ पण छान राहते खायला. त्याच्यामध्ये आता थोडीशी साखर टाकायची, लिंबू पिळून घेते आणि ह्याला आता वरून कोथिंबीर टाकूया आणि याला सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. अशी ही चटपटी भेळ खाण्यासाठी तयार आहे.